नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। कावड यात्रेनिमित्त भाविकांची सेवा व आमदार बोंढारकर यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न। पवित्र श्रावण मास व भौम प्रदोष निमित्त सिडको परिसरातून निघालेल्या कावड यात्रेत सहभागी भाविकांसाठी फळ, लाडू व पाणी वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला। ND 120 इंदिरा गांधी कॉलेज समोर आयोजित या उपक्रमाला भाविक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। याच ठिकाणी नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार माननीय श्री आनंदराव तिडके पाटील बोंढारकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा देखील आयोजित करण्यात आला। यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष माननीय विनयभाऊ गिरडे, कृष्णा पांचाळसह शिवसैनिक, ऑटो बांधव, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहून आमदार माननीय श्री आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना ऑटो संघटना जिल्हाप्रमुख राजूभाऊ रॉक निखाते, सौ दीक्षा सचिन वनंजे, उपजिल्हाप्रमुख सौ सुरेखा बालाजी माने, उपशहर प्रमुख सौ अनिता गोरे, उपतालुका प्रमुख यांच्या वतीने करण्यात आले होते। सिडको परिसरातून निघालेल्या कावड यात्रेतील भाविकांची सेवा आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले। यावेळी सीएम न्यूज संपादक संजय कुमार जी गायकवाड यांनी घेतलेला सविस्तर वृत्तांत। नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील सिडको भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी पवित्र श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्साहात या ठिकाणी कावड यात्रेचं आयोजन केलं होतं। त्यानिमित्त घेतलेला हा वृत्तांत। या ठिकाणी आपल्यासोबत आताच माननीय आमदार या भागाचे म्हणजे नांदेड दक्षिणचे आमदार माननीय आनंदरावजी बोंढारकर यांच्याशी देखील आपण चर्चा करणार। आज सिद्धेश्वर महादेव मंदिर या मंदिरापासून ते उर्वशी महादेव मंदिर इथपर्यंत ही कावड यात्रा जाणार आहे। या कावड यात्रेमध्ये शिवभक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होणार आहेत। हजारोंच्या संख्येने शिवभक्त या कावड यात्रेमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि अनेक ठिकाणी या कावड यात्रेचं स्वागत पण होणार आहे। अतिशय पवित्र मानला जाणारा आपला श्रावण मास आहे। या श्रावण मासामध्ये अनेक ठिकाणी कावड यात्रा निघत असतात आणि आज सिडको या भागातून ते उर्वशी मंदिर इथपर्यंत ही कावड यात्रा जाणार आहे। या निमित्तानं सर्व शिवभक्तांना या कावड यात्रेच्या निमित्तानं मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो। जे काही कावड यात्रा समिती आहे त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो, कौतुक करतो मनापासून। परत त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। कावड यात्रा नाही तर या ठिकाणी अनेक प्रकारचे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कावड यात्रेनिमित्त राजू रॉक वतीने व मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी लाडू त्यानंतर केळी व महाप्रसादाचे या ठिकाणी आयोजन केलं होतं। त्यानिमित्त घेतलेला वृत्तांत काय सांगणार आहे कावड यात्रेविषयी? माझं नाव दीक्षा सचिन वनंजे, मी उपजिल्हा प्रमुख शिवसेना। आज जी काही कावड यात्रा इथं राजूभाऊ निकाते सोबत आम्ही जे काही कार्यक्रम केलात आम्ही ते खूप छान कार्यक्रम झाला आणि विशेष म्हणजे आजपर्यंत जे काही आमदार आलेत पण आमचे जे बोंढारकर साहेब आमदार आहेत ते एवढं छान काम करत आहे त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही पण। आणि छोट्या छोट्या ज्या काही समस्या आहेत, ज्या काही भागातल्या समस्या आहेत, लेडीजच्या असो किंवा जेंट्सच्या असो, प्रत्येक पर्वात गोरगरिबाच्या असो, आजपर्यंत आम्ही भाऊसोबत काम केलं पण भाऊनी कुठंच काही न मागे सरकता एवढं छान काम करून दाखवलेलं आहे। असा आमदार आम्ही पहिलीच वेळेस आम्ही आमदारासोबत काम करता वेळेस आम्हाला खूप छान वाटते आणि असा आमदार आम्हाला म्हणजे प्रत्येक वेळेस लाभो आम्ही ही महादेवाचरणी आम्ही प्रार्थना करतो। या ठिकाणी बऱ्याचशा महिला देखील आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू। काय सांगा? मी सुरेखा बालाजी माने, मी शिंदे गटामध्ये उपशहर प्रमुख हे पद मला भेटलेलं आहे 6-7 महिने। आमदार बोंढारकर साहेब यांचा बर्थडे निमित्त आम्ही आणि कावड यात्रा या निमित्त भाऊचं आज भाऊला हार घालून भाऊचं स्वागत पण केलं आणि कावड यात्रा निमित्त आम्ही इथं लाडू आणि केळी राजूभाऊ निकाते आणि आम्ही दोघं तिघं जण मिळून हा कार्यक्रम केला आणि खूप छान वाटलं। भाऊच्या बर्थडेला भाऊच्या लाख लाख शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी पवित्र श्रावण मासानिमित्त या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कावड यात्रा या ठिकाणी निघाली होती। त्यानिमित्त व तसेच या ठिकाणी नांदेड दक्षिणचे आमदार माननीय आनंदरावजी बोंढारकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देखील या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रम राजू निखाते यांच्या वतीने आयोजित केला आहे। त्यानिमित्त या ठिकाणी चर्चा करू। काय सांगत आहे? अनिता राजू गोरे, बळीरामपूर इथून आहे।
उपतालुका प्रमुख आहे. राजू भाऊनी कार्यक्रम छानच ठेवला. भाऊच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम ठेवला होता. कार्यक्रम छान झाला. भाऊ आनंदराव बोंडरकर साहेबाचा वाढदिवसानिमित्त कार्यक्रम ठेवला. भाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा. या ठिकाणी आपल्यासोबत कृष्णा पांचाळ आहेत, त्यांच्याशी देखील चर्चा करत. काय सांगणार? आज आपल्या नांदेड दक्षिणचे जनतेतल्या मनातले आमदार आदरणीय आनंदराव पाटील बोंडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य कावड यात्रा आज सिद्धेश्वर मंदिर पासून ते उर्वशी मंदिरापर्यंत निघाली आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिरापासून केलं. दरवर्षी आमच्या शिवसेनेचे ऑटो सेनेचे जिल्हा प्रमुख राजूभाऊ निकाते उर्फ रॉक कोणत्याही सामाजिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर भूमिका घेऊन फळ वाटप असो किंवा शिवजयंती असो, भीमजयंती असो, महात्मा फुले जयंती असो की अण्णाभाऊ साठे जयंती असो की आजची ही भव्य कावड यात्रा असो, कोणत्याही कार्यक्रमानिमित्त आपलं मोठं योगदान अन्नदानाचं असो की फळ वाटपाचं असो ते करतात. त्यांच्यासोबत आमच्या शिवसेनेच्या सर्व महिला भगिनी आहेत, ते सुद्धा आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून पक्षाचं काम मोठ्या नेटाने करतात. आनंदराव पाटील बोंडरकर यांचा वाढदिवस काल परवा झाला. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राजूभाऊ राव यांच्या हस्ते कावड यात्रा निमित्त फळ वाटप, तिळाचे लाडू, सर्व फलाहार त्या ठिकाणी वाटप झालेलं आहे. त्या ठिकाणी राजूभाऊ राव यांच्या माध्यमातून, महिला मंडळाच्या माध्यमातून एवढं सांगू, जसं ताई म्हणाल्या की शिवसेनेच्या जनतेतल्या मनातला आमदार आज कोणत्या ठिकाणी विकासाच्या कामासाठी फोन लावल्याच्या नंतर 10 मिनिटात हजर असतो, असा आमदार या ठिकाणी आम्हाला भेटलेला आहे. त्या आमदार साहेबांचं आयुष्य वाढो. आई तुझ्या भवानी चरणी तसंच महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी सर्वांना या कावड यात्रेनिमित्त खूप खूप मंगलमय शुभेच्छा देतो. हर वर्षीप्रमाणे याही वर्षी कावड यात्रेनिमित्त आम्ही सर्व ऑटो चालक, शिवसेना जिल्हा प्रमुख आणि तसेच आमच्या ताई, तिन्ही पण ताई आहेत, त्यांनी पण या कार्यक्रमाला मोलाचं योगदान या ठिकाणी त्यांनी येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याचप्रमाणे आमचे लाडके लोकप्रिय जनसेवक, आमच्या हाकेला धावून येणारे आमदार आनंदरावजी पाटील बोंडारकर साहेब, विनयजी पाटील गिरडे साहेब यांनी या कार्यक्रमास येऊन लड्डू वाटप व पाणी वाटप व फळे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी येऊन केला. व तसेच भाऊचे, आमची सगळ्यांची इच्छा होती, ताईची, आमच्या सर्वांची, की भाऊनं या ठिकाणी वाढदिवस साजरा करावा. भाऊ तर नाहीच म्हणले होते, तरी पण आम्ही सगळ्यांनी शिवसेना ऑटो संघटना सर्वांनी मिळून आणि इंडिया 120 मित्रमंडळ आणि शैले डीजे आम्ही सर्वांनी मिळून भाऊचा वाढदिवस बी या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे. तरी भाऊ, तुम्हाला या प्रसंगी यात्रेनिमित्त असं सांगू इच्छितो, भाऊ तुम जियो हजारो साल के दिनों 50,000. भाऊ, तुम्ही तुमचे कार्य असंच तुमच्या हातून चांगले कार्य करो आणि तुम्ही निरोगी राहो, हीच बोलेचरी प्रार्थना करतो आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू. या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.